चखालेवाडी गावामध्ये या मेन लाईनचं काम करण्यासाठी मी शनिवारी आलो होतो। हे काम 1.5 वर्ष पेंडिंग होते। शेतकऱ्यांनी मला सांगितल्यानंतर मी वारे साहेबांना फोन केला, गांगडे साहेबांना फोन केला। ठेकेदार गांगडेचे आहेत ना? ठेकेदार गांगडेचे आहेत। तर आज इथं आज मंगळवार आहे ना? आज मंगळवार, तर इथं 2-3 पोल घेऊन हे ठेकेदार आले आहेत। काम चालू आहे, 1 तासात पूर्ण काम होईल। हे काम केल्याबद्दल कुलतऱ्यांचे गांगडे साहेब वारे साहेब काल बदलून गेले, त्यांनीच हे काम मार्गी लावलं। दोन्ही अधिकारी हे ठेकेदार यांचे मी हात जोडून आभार मानित नाही। यांच्यापुढे मी लोटांगण घेतलं पाहिजे, एवढं मोठं यांनी काम करून दिले। ह्या अधिकाऱ्यांनी काम केलं, त्याच्याबद्दल या सर्व ठेकेदार सर्व अधिकारी जे असतील कोण त्यांचे मी हात जोडून आभार मानतो। असंच आम्हाला सहकार्य करा। मी शनिवारी बी चखालेवाडीत आलतो, आत्ता मी चखालेवाडीत आलो आहे। त्याच्यामुळे परत ह्या सर्व अधिकारी यांचा आभार मानतो। तुम्हाला बोलायचं काय? बोला। आज हे आमचं तारा खाली आलेलं काम हे केलं, हे सुनील काकाच्या सौजन्यामुळं झालं। ते 2 वर्ष हे काम असंच राहिलं होतं। ह्या तारापासून आम्हाला भलताच धोका होता, पण काकांना बोलल्यामुळं काका आले, पाहणी केली, नंतर लगेच शनिवारी पाहणी केली ना आज मंगळवारी तर काम झालं। ह्याच्या बदले आम्ही काकांचे आभार मानतो। आणि मी सुद्धा सर्व ठेकेदार अधिकारी यांचे आभार मानतो। असं सहकार्य करा, असं शेतकऱ्यांना सहकार्य, मला सहकार्य करू नका, पण शेतकऱ्यांना आडीनडीला तुम्ही सहकार्य करा। इथून मागे सहकार्य केले आहे, इथून पुढे सहकार्य करीत राहा। आता नवीन जो उप अभियंता अधिकारी येईल त्यांना सुद्धा मी विनंती करतो, तुम्ही शेतकऱ्यांना सहकार्य करा। जर तुम्ही शेतकऱ्यांना नाही सहकार्य केले तर मग आता बोलत नाही मी काय करायचं करतो। मग मला काम म्हणून महत्वाचं आहे। आम्हाला काही याड लागलं का? शनिवारी आलो डिझेल जाळून, आत्ता डिझेल जाळून आलो, आम्हाला काही याड लागलं काय? आम्हाला आहे का नाही परपंच आम्हाला? पण माझं एवढंच आहे धोरण आहे, शेतकऱ्यांचं काम झालं पाहिजे, पण झालंच पाहिजे। मी आलो, काम करून दिलं, त्याच्याबद्दल आता परत आभार मानतो। ठेकेदाराचे आभार मानतो, अधिकाऱ्याचे आभार मानतो। तसेच वारंवार शेतकऱ्यांना, गोरगरिबांना, इतर सर्वांनाच कर्जत लाईव्ह यांचे 100% सहकार्य लाभते, मला सहकार्य लाभते। त्या कर्जत लाईव्हमुळे सर्व लोकांची कामं होतात। त्याच्याबद्दल मी कर्जत लाईव्हचे संपादक व कर्जत लाईव्ह यांचे मी मनापासून आभार मानतो। तुम्ही आभार मानता का? कर्जत लाईव्ह मानता का नाही? मग काय माना का बरं? या पुढे इथं मोबाईलला सारख्या बातम्या असतात काकांच्या। कर्जत लाईव्ह बातम्या लावतोय, त्याच्यामुळे मी कर्जत लाईव्हचे हात आभार मानतो। इथून पुढे असंच शेतकऱ्यांना, आम्हाला सर्वांना सहकार्य करा अशी मी कर्जत लाईव्हला विनंती करतो, अधिकाऱ्याला विनंती करतो। जो अधिकारी सहकार्य करत नाही त्याला घोडा लावला जाईल असं मी जाहीर सांगतो। आला का? कुठच्या अधिकारी आला नाही अजून काय? तू नाही इकडे येत का? आता आम्ही आहेत ते खरं पाहिजे, पण आता आमच्या तांत्रिक लोकांचं काम करून द्यायचा। मी गाडीच आणली 4 चाकी, काय माझं वाटलं मी लोकांचं कल्याण करतोय, माझं वाटलं काय ना? अरे बरं झालं गेला का? मग ते काय काका तुमच्यात काय वाटलं? लोकांचं उलट तुम्हाला आयुष्य वाढेल का? असं आमचं काय? चालतं या थांबलो या। आयुष्य वाढेल, 10-20 वर्षाचं आयुष्य वाढेल तुम्हाला। हा लोकांचं काम केलेलं कुठे जाऊ पुण्य नाही। अहो घरी वाटलं झालं पारा, घरी वाटलं होतं काय मी वाढतच नाही। अजिबात नाही गेलं तरी काय हिरवळ गाव वाढी अजिबात नाही गेलं। सत्यमेव जयते। बागल सर्व्हिसेस सुरक्षितेची खरी साथ, आरोग्य विमा, वाहन विमा, टर्म इन्शुरन्स, जीवन विमा, म्युच्युअल फंड, गुंतवणूक, सर्व कंपन्यांची विमा व क्लेम सुविधा। आमचा पत्ता शॉप नंबर 26, मेट्रो कॉम्प्लेक्स, कुलदन रोड, कर्जत। संपर्क क्रमांक 9011400903। एक वेळ अवश्य भेट द्या। बागल सर्व्हिसेस तुमच्या आर्थिक सुरक्षितेचा विश्वासू साथीदार।